मंडळी, चला तर या व्हिडिओमध्ये आपण बनवूयात कैरीचा मुरब्बा. तर त्यासाठी मी इथे स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि मग त्यानंतर त्याच्यावरची साल मी काढून घेतलेली आहे. साल काढली की किसणीच्या साहाय्याने त्या कैऱ्या छान अशा बारीक किसून घ्यायच्या आहेत. इथे मी एक एक करून सर्व कैऱ्या किसून घेत आहे. अशा प्रकारे सर्व कैऱ्या किसायच्या आहेत. तुम्हाला कैरीचा मुरब्बा आवडतो का? नक्की कमेंटमध्ये देखील सांगा. उन्हाळ्यामध्ये या दिवसामध्ये आंबे जास्त पिकत नाही, पण कैऱ्या तर खूपच असतात. म्हणून मुरब्बा वगैरे आपण करून बघितलं पाहिजे. खूपच छान लागतो. इकडे कैऱ्या देखील किसून घेतलेल्या आहे. त्यानंतर गॅसवर मी एक छोटा खोलगट तवा घेतलेला आहे आणि तो ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी साखर ॲड करून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान असा पाक बनवायचा आहे. त्याला जास्त घट्ट देखील होऊ द्यायचं नाही. फक्त जास्त चिकट झालं आणि साखर विरघळली की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला किसलेली कैरी देखील घालून घ्यायची आहे. आपण ही कैरी त्यामध्ये घालूया. कैरी त्यामध्ये घेतली की त्याला छान असं सर्व बाजूंनी हलवून घ्यायचं आहे आणि पाकामध्ये त्याला थोडा वेळ शिजवायचा आहे. बघा, अशा प्रकारे पाकामध्ये ती शिजून घेत आहे. त्यामध्ये थोडी विलायची पावडर देखील टाकून घेतलेली आहे. त्याला छान असं हलवायचं आहे आणि थोडा वेळ तसंच ठेवायचं आहे. छान असं शिजलं की गॅस बंद करायचा आहे आणि त्याला थोडा वेळ पसरून त्याच्यावरच ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा मुरब्बा गार झाला की आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. तुम्ही पण अशा प्रकारे मुरब्बा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया नंतर. बाय. एक दिन मोहब्बत ओढ़ कर एक दिन गली के मोड़ पर तेरी हथेली पर लिखूं मेरा नाम तेरे नाम पर, फिर तू तकल्लुफ छोड़ कर फिर तू झुका करके नजर रखना मेरे कांधे पे सर जिंदगी.